हॅलो एव्हरीवन. तर आज आहे संडे आणि आम्ही निघालो आहे माईक घ्यायला. सो आपली जी सिरीज चालू आहे वीक टू जॅक, त्याची संडे ऑफ असेल कारण संडेला मी रेस्ट घेणार आहे. सो उद्या मंडे आणि उद्यापासून आपला 5वा दिवस असेल उद्या. सो आता मी चाललो आहे माईक घ्यायला. तर बघूयात आपल्याला कोणता माईक पसंत पडतो आहे. आत्ता माझा मित्र येतो आहे, त्यासाठी थांबलो आहे मी. तो आला की आम्ही लगेच निघणार आहे आणि जाणार आहे माईक घ्यायला. तर बघूयात कसे भेटतात आपल्याला माईक वेगवेगळे बघायला. तर चाललो आम्ही आता सगळ्या आधी टिळक रोडला बघणार आहे. आलेला युवराज. सगळ्या आधी टिळक रोडच्या शॉपमध्ये जाऊया, तिथे बघूया. असं काय कोणता एकदम बारीकला घ्यायचं नाही, आपल्याला फक्त काम चालव घ्यायचं जेणेकरून आपला ब्लॉगमध्ये आवाज चांगला येईल. सो बघूया तिकडे जाऊन आपल्याला कोणते माईक बघायला भेटतात. ओके, तर टिळक रोडला आलो आहे आम्ही आता. हा बघितलं आहे. कितीला म्हणला? 1200ला. डिजिटेक थोडंसं चांगल्या क्वालिटीमध्ये घ्यायचं आहे. वायरलेसमध्ये. हा पण वायरलेसच आहे ना? बघूया अजून 1-2 ठिकाणी जाऊन कुठे कुठे चांगले भेटतं तसं अजून ठरवून आधी म्हणजे. कारण आपण असं नाही की बघितलं आणि घेतलं, आपल्याला एखादं चांगलं भेटलं तरच घेणार. टिळक रोडला तर काय एवढे खास भेटत नाहीत आम्हाला शॉप असे. म्हणजे चांगले वेगवेगळ्या प्रकारचे माईक भेटते आपल्याला बघायला. युवराज गेला आहे तिकडे बघायला पुढे. तो तिकडे पण बघायला मला नाही वाटत तिथे भेटेल काहीतरी. तर आम्ही इथून पुढे जाणार आहे चायना गल्लीमध्ये, म्हणजे आप्पा बळवंत साईडला. तिकडे एक बघूया, तिकडे जर भेटलं तर ठीक, नाहीतर मग बघू पुढे मागे डायरेक्ट मग मी ऑनलाईन मागून घेऊ. पण आत्ता पुरतं आपण चायना गल्लीत जाऊन बघूया त्याच्यानंतर. आत्ता युवराज गेलेलं त्या शॉपमध्ये बघितलं आम्ही, तिथे काहीतरी DJIचं ते 4 वर्जन आहे. तर आपल्याला पाहिजे 5. हे आहे असं उभं आणि आपल्याला पाहिजे सर्कलमध्ये. सो इथे नाहीच भेटणार आहे आपल्याला टिळक रोडमध्ये. आम्ही चाललो आता चायना गल्ली. तर तिकडे बघूयात आपल्याला कोणते प्रकार बघायला भेटतात. चांगलं भेटलं तर लगेच घेऊन टाकायचं, आपल्याला जास्त वेळ थांबणार नाही. आलो आहे आम्ही चायना गल्लीमध्ये. बघूयात आपण आता. तिथे बघितलं तिथे आहे प्राईस जरा जास्त झालं पुढे. भाई व्लॉगिंगचा माईक आहे का? व्लॉगिंगचा माईक कुठं भेटेल? इकडं का? ये बघू, इकडं बघूयात आपण आधी. कितीला? 3800. हा वेगळा आहे ना? तो असा गोल असतो बघा, तो असा गोल असतो. गोल नाही असं नाही, अशामध्येच पण असं गोल असतो बघा तो माईक. आम्हाला वाटलेलं ऑनलाईनपेक्षा शॉपमध्ये जरा कमी प्राईसने भेटेल, पण इथं आलं तर बघतो इथं ऑनलाईनपेक्षा जास्त किंमत आहे. असं झालं की ऑनलाईन घेऊ का शॉपमध्ये घेऊ. आम्ही आता सर्च करतो आहे ऑनलाईन, म्हणजे कमी प्राईजमध्ये कोणता भेटतो आहे का. फटाफट बघूया 1-2 दुकानं. प्राईस बरोबर नाही वाटली तर मग डायरेक्ट आपण ऑनलाईन मागून घेऊ. ऑनलाईन काहीतरी 3000 काहीतरी आहे, म्हणजे 3500पर्यंतच आहे ऑनलाईन. इथं शॉपमध्ये त्याच्यानं जास्त जातो. इथं बार्गेन करता येतं शॉपमध्ये, तर त्यामुळं आपण आलतो बघायला. पण बघूया आता बार्गेन करता आलं तर. आता आपल्यासारखा एक ब्लॉगर पण आलं तिथं आता, जो माईक घ्यायलाच आला होता. तो पण म्हणला का भाऊ मी पण घेतलं इथे माईक. बघूयात आपण आता तिकडेच जाऊयात. म्हटलं तर तिथूनच घेऊ, नंतर मग दुसरीकडे बघूयात. आपल्या एका मित्राने सांगितलं इथून पुढून वळून 5 नंबरचं कोणतं दुकान आहे त्याच्यात जाऊन बघ म्हणलं. तिकडे बघूयात. त्या 5 नंबर दुकानात पण नाही आहे. तिथून आम्ही चाललो आता वरती. किधर मिलेगा? हे इथं सामने म्हणतोय.
एकाच दुकानाला 2 शटर होते. हा इकडे विचारतो आणि मी तिकडे विचारतो. थोडं पुढे पण बघत आपण कुठंच भेटत नाहीये. एक शॉप होतं तिथं बघितलं, तिथे भेटलं पण तो प्राईस जास्त सांगतोय. वरती तर सगळीकडे फिरलो कुठंच भेटत नाहीये. सगळं त्या पहिल्या दुकानात जाणार आहे. तिथं करू आपण बार्गेन, जरा बघू कितीपर्यंत कमी करतोय. कमी केलं तर ठीक, तर मग डायरेक्ट ऑनलाईन मागवतो. बाहेर 1-2 दुकान आहेत, तिकडे पण बघू. इथून बाहेर आलो आम्ही आता. इकडच्या शॉपमध्ये बघूयात आणि पुढे एक शॉप आहे तिथे एक बघूयात आपण. ते हे आहे का आपला माईक आहे का आपला वायरलेस, कुठं भेटेल बघा, ट्राय करू. तिथे पण नाहीये. पुढच्या शॉपमध्ये बघूया आपण. इकडे नाहीच म्हणला तो. ऐक ना, तिकडंच जायचं का, खायचं का काही? चल तिकडेच जाऊ आपण डायरेक्ट. आता बघू कितीपर्यंत बार्गेन करून कमी करतो. इथे फिरून आलो आम्ही. इथे तो घेतो आता 3200 घेतले. आता चेक करूयात आपण. आत्ताचा आवाज असा येतोय आणि माईकचा आवाज मी तुम्हाला लगेच 2 मिनटामध्ये दाखवतो. करू पण हा वाला है वो चार्जर उसका वो दूसरा रहता है, वो नहीं कि तुम्हारा आमच्या पीसची अनबॉक्सिंग भाऊनी गेली, काही विषय नाही. एअरपोर्ट सारखंच आहे. हे कनेक्ट करायचं का? हे हा रिसीवर आहे का? डिरेक्ट होईल का कनेक्ट? ट्रान्समीटर आहे. आधी कनेक्ट करतो आणि मग आपण आवाज ऐकू. ओके, आता कनेक्ट केलेलं आहे. आता आवाज कसा येतोय मी पण अजून काही चेक केलेला नाहीये. डायरेक्ट लावून मी आता बोलतोय माईकवर. सो आता घरी गेल्यावर मी बघेल की बाबा आवाज कसा येतोय. आता हा आवाज चेंज आहे कारण आता मी हा आवाज इथून माईक मधून येतोय. हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. असा आहे माईक. हे मागे मॅग्नेट आहे. इथे ठेवू 4.5 आणि हा त्याचा केस आहे. आवाज 25 से 28 येतो. सो बघूयात आता आवाज कसा येतोय आणि मग घरी गेल्यावर बघूयात आपण पूर्ण याचे काय काय याच्यामध्ये म्हणजे फीचर्स. सॉरी मला लक्षात येत नाही लवकर. फीचर्स काय काय, नॉईज कॅन्सलेशन वगैरे सगळं येतं बॉक्स मध्ये दिसतंय आपल्याला. ओके, तर पटकन पेमेंट करूयात आणि बघूयात घरी जाऊन काय काय फीचर्स आहेत त्याच्यात. माईक तर घेतलंय, आता घरी जाऊन आपण चेक करूयात. किंमत पडली मला 3200. काय अडचण नाही आपल्याला, म्हणजे जास्त दिवस घ्यायला पाहिजे. DJI कंपनी, DJI कोणता आहे रे? डिजिटेक ना? हां सॉरी, डिजिटेक कंपनीचा आहे. सो आता घरी जाऊन पहिलं नेटपणे त्याला चेक करू आपण नॉईज कॅन्सलेशन वगैरे सगळं. ते कसं ते 4वाला असतं ना की मोटो ब्लॉक करतो आपण, त्यासाठी पण आहे. तो आपल्याला रायडिंग म्हणजे आपण मोटो ब्लॉक जेव्हा करू ना त्यावेळेस पण आपल्याला खूप तो हेल्प, म्हणजे त्याची हेल्प होईल आपल्याला. तर ते पण आहे त्यासोबत अटॅचमेंट्स आलेले आहेत, ते पण चेक करू घरी गेलं. आणि बघूया आता, खूप आता भारी वाटते मला आता माईक वगैरे घेतलं तर. बघूया आधी आता काहीतरी पहिलं खातो आम्ही आणि मग घरी जाऊया. ओके, फायनली तो दिवस आलेला आहे ज्याची मी खूप आतुरतेने वाट बघत होतो. माईक घेतलेला आहे आपण, मोटो ब्लॉक केला, भरपूर असे ब्लॉक केले. पण प्रत्येक ब्लॉगमध्ये मला अशी उणीव भासत होती की आपल्याला एक माईकची गरज आहे. सो तो दिवस आता आलेला आहे. मी घेतला आहे माईक आपल्या ब्लॉगिंगसाठी आणि भारी वाटते. पण येताना मी तुम्हाला प्राईस सांगितली आहे की 3200 प्राईस आहे आणि एवढं काय भारी नाही आहे. पण आता काम चालू म्हणून ठीक आहे. ऑनलाईन बघितलं तर ह्याची प्राईस काहीतरी 500च्या आसपासच होती. सो थोडेफार का व्हायला कमीमध्ये भेटलेलं आहे आपल्याला. सेम प्रॉडक्ट
सेम काय म्हणतात त्याला DWM 115. तर हे जे मॉडेल आहे सेम मॉडेल ऑनलाईन बघितलं होतं मी, पण थोडी का आहे ना प्राईस कमीच यायची. सो आपण पहिले जे अनबॉक्सिंग करूया. त्याला प्रॉडक्ट बघा तुम्ही, ह्याचे आपण आता अनबॉक्सिंग करूया. बाहेर निघत नाहीये, हम निकालेंगे, कोई प्रॉब्लेम नाही. शॉपवाल्याने आधीच अनबॉक्सिंग करून ठेवली होती, पण आपल्याला एक सेपरेट फील घ्यायचा होता. सो हे असं काहीतरी त्यासोबत आलेलं आहे जे आपण कधी बघत नाही. हे आहे मेन प्रॉडक्ट. ह्याच्यामध्ये आहेत 2 माईक्स, दाखवतो मी एक मिनिट. असं काहीतरी युजर मॅन्युअल आहे जे आपण काय वाचणार नाही, आम्हाला स्वतः एक्सप्लोर करायचं आहे. आणि ह्याच्यासोबत खूप अटॅचमेंट्स आलेले आहेत. मोटो ब्लॉग वगैरे करायचं जर असेल ना आपल्याला, तर त्यासाठी ह्याला काय म्हणतात मला माहीत नाही, पण ते माईकच्या वर लावतात. असं वूल टाईपच आहे, वूल टाईप आहे. सो त्यांनी जो विंड नॉईज आहे तो कमी होईल. परत ते असं लाईटनिंग पोर्ट दिलेलं आहे आणि क्लिप्स पण आहेत अशा जे आपल्या इथे असे लावू शकतो आपण. समजा मॅग्नेट कधी वर्क केलं नाही तर. शॉपवाला पण निघाला आपल्या ओळखीचाच. अजून काय आलेलं आहे हे, अरे उघड. ओके, ही चार्जिंग केबल दिलेली आहे. अजून काय नाही याच्यात. हां, हे आहे 2 दिलेले आहेत कारण 2 माईक्स आहेत त्याच्यात. असे 2 वूल दिलेले आहेत, ते पण दाखवतो मी. सो आपण आधी हे सगळं साईडला ठेवूयात. ओके, सो असा प्रोडक्ट आहे. असा ओपन केलं की पहिलं त्याच्यात 2 माईक्स येतात, 1 आणि 2. आणि हा जो आहे तो रिसिव्हर आहे, हा फोनमध्ये अटॅच करायचा आहे. त्यासोबत त्याला चार्ज करायला ही केबल एक आलेली आहे सोबत. आणि हे 2 वूलच म्हणूयात आपण याला, मला एवढे काही माहीत नाही त्याची. एक लाईटनिंग केबल आयफोनसाठी जे आपण वापरत नाही, आपण आहेत सॅमसंग S24 अल्ट्रा युजर. आणि हे 2 क्लिप्स दिलेले आहेत. आपण हे ओपन करूयात. ह्या कशा यूज करायच्यात मला माहीत नाही आहे, कारण ऑब्विसली आत्ताच घेतलेला आहे आपण प्रॉडक्ट. हा एक माईक आहे. सो ओके, हे डिरेक्ट ह्याला असं अटॅच होतं आणि आपण असं इथे घेऊन इथे लावू शकतो असं. सो त्यासाठी म्हणजे आपल्याला काही जास्त गरज पडणार नाही आहे. सो मी हे इथे ठेवतो. हे ठेवूयात बाजूला. आणि आता करूयात आपण याची टेस्टिंग. सो मी आधी हा रिसिव्हर फोनमध्ये अटॅच करतो आणि मग तुम्हाला लगेच व्हॉइस दाखवतो. सो 1 2 3. सो इथं अटॅच केलं मी. आता तुम्हाला आवाजामध्ये फरक जाणवला असेल. आणि त्याला असे मोड पण येत वाटतं, नॉईज कॅन्सलेशन सुद्धा होतं. तो आता माझा आवाज असा येतोय. आता मी ते बटन दाबलेलं आहे. सो आता मला अजून काही फरक माहीत नाही त्याच्यामध्ये काय फरक झालेला आहे. समजा तुम्हाला आजूबाजूचा आवाज येत असेल तर मग ते नॉईज कॅन्सलेशन ऑफ झालेलं आहे. आणि आता मी परत दाबतो. सो आता कसा आवाज झाला आहे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. प्रॉडक्ट कसा आहे, माझ्या व्यतिरिक्त अजून खूप जणांनी वापरलेला असेल. सो माझी फर्स्ट टाइम आहे वापरण्याची, तर अजून बघितलेलं नाही याचा परफॉर्मन्स कसा आहे. सो जर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण खूप कष्ट करतोय. काही दिवस झालं मी आपला जो सिरीज सुरू केलेली आहे मी वीक टू जॅक नावाची. सो मी पूर्ण 1 वर्षानंतर आपला वर्कआउट परत सुरू केलेला आहे माझा. आणि माझी प्रोग्रेस मी रेकॉर्ड करतोय. सो ज्याला आवडतंय ते बघतायत. लाईक्स कमी आहेत, व्ह्यूज जास्त आहेत, पण जे व्ह्यूज करतायत ते लाईक्स आणि सबस्क्राईब करत नाहीत. सो यार सबस्क्राईब करा आपला चॅनल, जेणेकरून थोडं अजून मोटिवेशन भेटेल मला. अजून काहीतरी नवीन तुम्हाला मी दाखवू शकेल. अजून खूप ब्लॉग करायचे आहेत आपल्याला. याचं काहीच नाही, आपली सुरुवात आहे. दिस इज जस्ट अ बिगिनिंग. पण हळूहळू आपल्याला अजून खूप इम्प्रूव्हमेंट करायची आपल्या ब्लॉग्समध्ये. जर तुम्हाला जर सपोर्ट करावा असं वाटत असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता लगेच तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा आणि तो बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपले जे नवीन नवीन व्हिडिओज आहेत ते तुम्हाला लवकरात लवकर दिसतील. आणि थोडा सपोर्ट करा यार, मराठी पोरगा आहे. असं नाही की खूप मला सुविधा आहेत,
आणि मी डिरेक्ट सुरू केले. तर हा फोन पण मी आत्ता घेतलेला आहे काही दिवसांपूर्वी, कारण मला जस्ट व्लॉग करायचा होता. सो तो फोन घेतलेला आहे मी. माझ्या मोटो ब्लॉगमध्ये पण सांगितलेलं आहे, तो सुद्धा मी EMI वर घेतलेला आहे. त्याच्या EMI साठी मी आता जॉब करतोय. सो मी एक मिडल क्लास फॅमिलीला बिलॉंग करतो. तर जर तुम्हाला वाटत असेल की एक मिडल क्लास फॅमिलीचा मुलगा एखादा चांगला कुठेतरी मोठा व्हावा, फेमस व्हावा, तर नक्कीच आपला चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटूयात अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.